नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. जर बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा. तर तुम्ही तर माझा प्रवास तुम्ही बघत आहे, मीडियावर मी कसे आले काय नाही. तर तर पहिल्या भागामध्ये बघितलं असेल की टिकटॉक बंद झालं होतं. तर मला काहीच सुचना गेलं तर काय करायचं काय नाही असं झालं होतं माझं. तर मला संदीप दादानी मला खूप सपोर्ट केला त्या टायमाला आणि त्यांनी मला एक मेसेज केले आपलं इनबॉक्समध्ये की टिकटॉक बंद होण्याच्या आधी की ताई तू टेन्शन काही घेऊ नको, का की आणखीन एक ॲप आहे त्यावर तू ये. मग मला इतकं छान वाटलं की दादानी मला सांगितलं की हे ॲप आहे, याच्यावर पण व्हिडिओ आपण करू शकता असं. तर मला इतकं छान वाटलं की दादाला म्हणलं खरंच दादा? तर म्हणले हो ताई. तर त्यांनी काय केले, त्या ॲपचं नाव आणि सिम्बॉल पाठवून दिले, कसं दिसते फोटो ते वगैरे. तर ते पाठवून दिले मला. मग मी काय केलं, डाउनलोड केले आणि ते ॲप घेतले आणि बघितलं तर खूप जण होते, जसे टिकटॉकचे होते का सगळेच तिकडं आले होते. प्रत्येकाने टिकटॉकवर आपापल्या आयडिया त्याच्यावर व्हिडिओ टाकला होता, मी तिथं आहे, असं असं आहे, माझी आयडी आहे. तर मी बघितलं, जेवढे माझे फॉलोअर होते त्यांना मी फॉलो केले त्या ॲपवर. आता त्या ॲपचं नाव काय आहे हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. त्या ॲपचं नाव होतं स्नॅक व्हिडिओ, बरोबर ना? टिकटॉक बंद झाल्याच्या बाद स्नॅकच आला होता, स्नॅक व्हिडिओ आला होता. तर ते ॲप घेतलं. टिकटॉक पेक्षा स्नॅक व्हिडिओची क्वालिटी चांगली होती आणि तिथूनच मला ओळख भेटली सीमाताई नांदेडकर म्हणून आणि एक शिवकन्या म्हणून. तर तिथे असे म्हणजे तिथे मी किती 15 लोकांना काही फॉलो केले होते तिथं स्नॅकवर, माझ्या दादा वगैरे पकडून सगळं. आणि तिथे मी व्हिडिओ करायला सुरुवात केली. तर तिथं इतकं मोठं भांडण झालं, तुम्हाला काय सांगू बापरे. इतकं भांडण झालं तिथं, लय भांडण झालं, लय म्हणजे पहिलं म्हणजे ते काहीच नाही, पण हे भांडण खूप मोठं झालं. सगळ्यात मोठं म्हणजे स्नॅकवरचं भांडण लय मोठं झालं. तर व्हिडिओ वगैरे करायचे मी राजाचे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजचे. तर छान व्हिडिओ करायचे. जे माझी डिप्पी तुम्ही आता ह्या यूट्यूबला बघत असणार, माझी डिप्पी सुद्धा तेव्हाच काढलेली होती माझी स्नॅक व्हिडिओवरच. तर माझी ही ओळख करून देते ही डिप्पी. माझ्यापेक्षा माझी डिप्पी आणि माझे नावच मोठे आहे, तर जास्त मला समोर आल्यानं कोणी ओळखत नाही, पण माझी डिप्पी आणि माझं नाव हे फेमस आहे माझ्यापेक्षा. तर माझ्या व्हॉट्सअपला पण ही डिप्पी, माझ्या फेसबुकला, माझ्या इंस्टाग्रामला, मोजला, टकाटकला, आणखीन स्नॅकला, हे आपलं ह्या सगळ्या ॲपला माझी एकच डिप्पी राहील. कुठं पण तुम्हाला एकच डिप्पी दिसणार. माझ्या व्हॉट्सअपला सुद्धा ही डिप्पी आहे आणि सगळीकडे म्हणता सगळीकडे मी आतापर्यंत डिप्पी चेंज केली नाही कुठलचीच, सेम हीच आहे आणि हीच देणार नेहमी. का की ही खूप लकी आहे माझ्यासाठी, ते नऊवारी सुद्धा आणि डिप्पी सुद्धा. त्या स्नॅकवर व्हिडिओ करायची मी. तर असंच एकदा आपलं संदीप दादाच्या आयडी खाली एक असं नाव होतं दुनियादारी म्हणून. मला माहित नव्हतं की ते काय आहे ते. तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार की ते काय होतं, दुनियादारी हे काय होतं, तिथं का लिहिलं होतं, हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. आता चला बाय आणि काळजी घ्या. आणि माझे ब्लॉग तुम्हाला खरंच कसे वाटतात, मी मीडियाचा प्रवास कसा करते हे तुम्हाला बघायला चांगलं वाटते का की उगाच आता तर सुरुवात झाली माझी, पुढे पुढे बघा काय काय आणखीन. तर चला बाय, काळजी घ्या. आणि जर माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगत जा की आणखीन नवीन काय सांगायचंय काय तुम्हाला, म्हणता मी ब्लॉगमध्ये आणखीन काय काय असं प्रवास माझा. तर चला बाय.